हॅलो एव्हरीवन, मेघाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण एकदम ढाबा स्टाईल झणझणीत अशी लसूणी मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत. ह्यासाठी आधी आपण एक पेस्ट बनवून घेऊया. तर आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाणे, डाळवं म्हणजेच दालिया आणि तीळ. आता ह्याला परतून घ्यायचं आहे. आणि ह्याचं एक फाईन असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. ह्यात थोडं पाणीही ॲड केलं आहे मी. हे बघा, पेस्ट आपलं रेडी आहे. आता आपल्याला मेथी फ्राय करून घ्यायची आहे. ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून तेल. आणि मी इथे घेतलं आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. अगदी थोडंसं परतून घेऊया. आणि आता ॲड करूया चिरलेली मेथी. मी आधीच ह्याला धुवून चिरून घेतलेली आहे. आणि ह्यावर थोडं मीठ घालूया. साधारण 1 मिनिट परतून घेऊया. सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतली तरी चालेल. मेथी, हे बघा, मेथी आपली फ्राय झालेली आहे. जास्त फ्राय करायची नाही आहे. अगदी 1 मिनिट केली तरी चालेल. साईडला काढून घेऊ. आता ही झणझणीत लसूणी मेथी बनवायला आपल्याला इथे तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की ह्यामध्ये टाकूया जिरे. त्यानंतर ॲड करायचं आहे बारीक चिरलेला 1 कांदा. ह्याला छान परतून घेऊ. 2 ते 4 मिनटं लागतील. आता आपले बेसिक मसाले ॲड करायचे. तर ॲड करूया हळद, धनेपूड, लाल तिखट, आणि मसाले शिजले की आपण जी पेस्ट बनवली ती ॲड करायची आहे. परत थोडं पाणी ॲड करते मी. आणि आत्ता ॲड करायचं आहे टमाटरची प्युरी. वरती असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं छान असं. आणि आता बघा, मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. आधी मी मेथी फ्राय करताना मीठ टाकलं आहे, सो थोडं कमी टाकते. तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघा. आता फ्राय केलेली मेथी ॲड करूया. थोडं पाणी ॲड करून छान परतून घ्यायचं आहे.
आणि लास्टला ॲड करू गरम मसाला. थोडं शिजू द्यायचं आहे आणि एक तडका द्यायचा आहे आपल्याला. ह्याने खूप छान असं टेस्ट येणार आहे. त्यासाठी मी घेतले आहे सुकलेल्या लाल मिरच्या आणि लसूण. ह्याचा तडका बनवला आहे मी. आणि ही बघा आपली मस्त अशी ढाबा स्टाईल लसूणी मेथी तयार आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि मेगाज फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा.